कवठे महांकाळ शहरातील मारुती मंदिरासमोरील वडाचे झाड अचानक कोसळले। कवठे महांकाळ शहरातील गाव भागातील मारुती मंदिरासमोर असलेले मोठे वडाचे झाड अचानकपणे कोसळून मंदिरासमोरच पडले। दैव बलवत्तर म्हणून या ठिकाणी कोणतेही नुकसान अथवा जीवितहानी झालेली नाही। भले मोठे वडाचे झाड कोसळले खरे, परंतु मंदिरासमोर असलेले झाड सर्वांसाठी देव म्हणूनच ठरले। कवठे महांकाळ शहरामध्ये गाव भागामध्ये एकाच ठिकाणी गणपती मंदिर, मारुती मंदिर, महादेव मंदिर असे 3 मंदिर एकाच ठिकाणी आहेत। यातील मारुती मंदिरासमोर मोठे वडाचे झाड आहे। गेल्या काही महिन्यांपासून हा वृक्ष धोकादायक स्थितीत उभा होता, परंतु याकडे दुर्लक्ष केले जात होते। आत्ताच थोड्या वेळापूर्वी सायंकाळच्या सुमारास वडाचे झाड तुटून मारुती मंदिरासमोरच जोरदार कोसळले। तुटून पडत असताना मोठा आवाज झाल्याचे देखील परिसरातील नागरिक सांगत आहेत। मोठे वडाचे झाड गाव भागामध्ये कोसळले, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही। अनेक वर्ष कवठे महांकाळ शहरामध्ये अनेकांना सावली देणारे, अनेकांना प्रेमाची साथ देणारे वडाचे झाड होते। ते वडाचे झाड कोसळताना कोणाचीही नुकसान झाले नाही। यामध्येच देव आहे अशी चर्चा शहरामध्ये सुरू होती। मंदिराच्या परिसरामध्ये असणारे वडाचे झाड कोणतीही जीवितहानी करत नाही हे दिसून आले। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।